खरं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. प्रदीर्घ काळानंतर या निवडणुका होत आहेत. 15 तारखेला या निवडणुका होत असल्यामुळे कालावधी फार कमी आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन आणि संघटनात्मक सर्व कार्यकर्त्यांशी संवाद करावा या दृष्टिकोनातून आज नाशिकमध्ये, त्याचबरोबर मालेगाव असेल, पूर्ण उत्तर महाराष्ट्रामधला हा प्रवास आहे. या अर्ज मागे घेणे वगैरे या सगळ्या प्रक्रिया आता पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात आता प्रचाराला कालपासून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी जे आहेत, सरचिटणीस असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांना प्रभागनिहाय कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे या संदर्भात चर्चा करणं हे आजच्या या बैठकीचं खरं तर मूळ कारण आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून कामाला जोरात सुरुवात झाली पाहिजे अशी रचना तयार करण्यासाठी आज खरं तर नाशिकमध्ये आलो आहे. आज आपण नाशिक, मालेगाव, धुळे, जळगावमध्ये सभा घेत आहे. पण मागच्या काही दिवसांपासून दादा नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून खूप मोठा गोंधळ भाजपमध्ये झालेला आहे. आपल्याकडे याची काही माहिती मिळाली आहे का आणि काही आपण कारवाईचे तसे आदेश दिले का? खरं तर झालेल्या घटना ज्या आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्या संदर्भातली कल्पना भारतीय जनता पार्टी प्रदेश म्हणून आमच्यापर्यंत आलेली आहे. निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये या सगळ्या घटना या पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे आणि त्या संदर्भात निवडणुकीचे परिणाम आणि काय होऊ शकतात या सगळ्या गोष्टीचा थोडासा विचार करून त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो निर्णय येणाऱ्या काही दिवसात आम्ही नक्की घेणार आहोत. नेमका हा गोंधळ कशामुळे झाला? शिस्त असलेला आपला पक्ष आहे, जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या असतात, अशा काळामध्ये गोंधळ होणं हे तुम्ही म्हणताय गंभीर आहे. काही निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलो नाही. याचाच मी आज आल्यानंतर बऱ्याच पदाधिकाऱ्यांशी थोडीशी वैयक्तिक चर्चा केल्यानंतरच त्या संदर्भातला निष्कर्षापर्यंत पोचता येईल आणि मग त्या संदर्भातलं जे काही निर्णय घ्यायचे असतील ते निर्णय कोर्टी म्हणून घेणं हे अपेक्षित आहे. आणि भारतीय जनता पार्टी या संदर्भामध्ये अतिशय कडक असे निर्णय घेतं हे सगळ्यांना श्रुत आहे. परंतु सर्वांशी चर्चा केल्याशिवाय, सर्वांशी वैयक्तिक बोलल्याशिवाय आणि त्या परिस्थितीमध्ये नक्की काय घडलं होतं या सगळ्या गोष्टी जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत असा निर्णय घेणं, आणि निवडणूक तोंडावरती आहे त्यामुळे त्याचाही थोडासा विचार करणं हेही अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे त्या सर्व गोष्टीचा विचार करूनच त्या संदर्भातला निर्णय हा घ्यावा असं अपेक्षित आहे. तिकीट वाटपामध्ये आर्थिक देवाणघेवाण खूप मोठ्या प्रमाणात झालेला असा आरोप भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा लोकांनी केलेले आहे. त्या संदर्भात काही आपण माहिती घेऊन चौकशी करणार आहात? नाही, संबंधित असं कधीच भारतीय जनता पार्टीत होत नाही आणि होणारही नाही. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. निष्ठावान कार्यकर्ते अनेक वर्ष काम करत असतात. त्या सर्व कार्यकर्त्यांना, बऱ्याच कार्यकर्त्यांशी मी आता इथूनच बोललेलो आहे, हे उमेदवारी मिळणं न मिळणं आणि त्यानंतरच्या काळात असे आरोप करणं हे काही योग्य नाही असं मला वाटतं. त्यांची समजूत घातली पाहिजे. संघटन मंत्री, मी स्वतः, माझ्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी त्यांची समजूत घालतील. नक्कीच या संदर्भातल्या ज्या विषयाच्या चर्चा होत आहेत त्या चर्चा अत्यंत चुकीच्या आहेत, यात काही यामध्ये दुमत नाही. आपण मुंबई व्यतिरिक्त अनेक ठिकाणी महायुतीतले राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे वेगळे लढत आहेत. प्रामुख्याने भाजप राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात एकूणच होताना बघायला मिळतं. नाही, आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असतात. त्यांनी एखाद्या गोष्टीवरती जर कसं काही वक्तव्य केलं तर त्याला, त्या वक्तव्याला उत्तर देणं हे 100% अपेक्षित असतं. त्यामुळे त्या संदर्भात
त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीनुरूप सर्व ठिकाणी जे म्हटलं जातं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे जे बोललं पाहिजे ते बोललं जात आहे. आपल्या बाजू ज्या आहेत त्या बाजू मांडण्याचं काम ही पार्टी म्हणून केलं जातं. तर जळगावमध्ये आपले आमदार आहेत, त्यांच्या मुलाला बिनविरोध करण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत. मात्र आपण एक राज्याच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता. आमदार पुत्रांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी निवडणूक लढवायची नाही, त्यांच्यासाठी वेगळा निर्णय झाला होता का, किंवा त्या सगळ्या संबंधी आपण काही निर्णय घेणार आहात का? खरं तर काय झालं होतं की या संदर्भातला जो निर्णय जो आहे तो निर्णय थोडासा अल्पावधीच झाला होता की ज्यावेळेला 2 दिवस बाकी होते आणि त्या ठिकाणी तसं निर्णय घेण्याच्या संदर्भात ठरलं होतं. आता 29 महानगरपालिका होत्या. 29 महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणची असणारी तिथली बॉडी ही त्या संदर्भातले ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये काम करत होती. ज्या ठिकाणी पॉसिबल झालं लक्ष देता आलं त्या ठिकाणी लक्ष देऊन काही निर्णय जे आहेत ते निर्णय हे सहजपणे करता आले आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी कदाचित पोचू शकणार नाही किंवा नजरचुकीने म्हणा किंवा अशा काही गोष्टी कुठेतरी घडल्या असतील. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की ज्यांच्याकडे अशी परिस्थिती झालेली आहे त्यांना भविष्यात त्या ठिकाणी जो निवडून जरी आलेला असेल तरी त्यांना त्या पालिकेमध्ये किंवा त्या ठिकाणी कोणत्याही महत्त्वाच्या पदावरती तरी 100% जाता येणार नाही या संदर्भातला निर्णय पार्टीने केलेला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र येऊन जाहीरनामा प्रसिद्ध करतायत. राज ठाकरे अनेक वर्षानंतर शिवसेने कार्यालयामध्ये जात आहेत. आज आपण कसं बघता जाहीरनामा? प्रत्येक पार्टी ही त्यांचा निवडणुकीपूर्व जाहीरनामा तयार करतच असते. तेही ते तयार करतायत. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की भारतीय जनता पार्टी जो जाहीरनामा करते तो जाहीरनामा 100% पूर्ण करत असते. हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यांचे जाहीरनामे हे कागदावरतीच असतात आणि ते कागदावरतीच राहणार यात काही शंका नाही. भिवंडीमध्ये काल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालंय. भाजपच्या कार्यालयासमोरून काँग्रेसची रॅली जात असताना वाद झालाय, दगडफेक झाली, आज बांबू देखील फेकले. या संदर्भात तक्रारी वगैरे झालेल्या आहेत. मला असं वाटतं पोलीस प्रशासन जे आहे त्यामध्ये लक्ष घालेल आणि तो भाग जो आपल्याला माहीत आहे की वर्षानुवर्ष संवेदनशील असाच भाग आहे. त्यामुळे त्या भागांमध्ये तशा प्रकारे पोलिसांनी अधिक लक्ष घालणं हे अपेक्षित आहे. शिवाजी पार्क सभेसाठी मिळू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत असं संजय राऊत. संजय राऊत यांची प्रत्येक जे म्हणत असतात किंवा जे म्हणतात त्याचं किती गांभीर्याने आपण घ्यावं हे आपण स्वतःच ठरवलं पाहिजे. नाशिकमध्ये जवळपास 122 जागा आहेत. त्यापैकी एका प्रभागामध्ये भाजपनं उमेदवारच दिलेले नाही संपूर्ण प्रभागामध्ये, आणि 118 जे उमेदवार दिले त्यापैकी दोघांना पुरस्कृत करण्याची वेळ आली. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपली मॅजिक फिगर आपण 100+चा नारा दिलेला होता. आपलं अनुमान काय आहे, काय आतापर्यंतचा आपला स्टडी आहे, किती जागा आपल्या निवडून येतील? आपल्याला सर्वांना माहीत आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था या होऊ घातलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टी ही नेहमीच आणि आदरणीय देवेंद्रजी हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की सर्व ठिकाणी महायुतीचेच महापौर होतील. त्यामुळे आमचा पूर्णच्या पूर्ण ताकद जी आहे की भारतीय जनता पार्टीचा व्हावा ही आमची पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही प्रयत्न करतो. परंतु महापौर हा महायुतीमध्येच 29च्या 29 ठिकाणी होतील यात काही शंका नाही. संजय राऊत हे निवडणूक आयोगाला गांडून बोललेले आहेत. लोक तुम्हाला ताटाखालचं मांजर म्हणतील असं देखील निवडणूक आयोगाला ते म्हटलं. आपण कसं बघताय टीकेकडे? काय मी तुम्हाला पुन्हा तेच तुमचा प्रश्न त्यांच्याकडेच जातो आहे. त्यांना गांभीर्याने घ्यावं की न घ्यावं हे आपणच ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. दंगेकरांनी देखील पुण्यात आपल्या भाजपच्या नेतृत्वावर टीका केली आहे. पुण्याचं जे भाजपचं नेतृत्व करतायत ते मंगळसूत्र चोर असल्याचं म्हटलंय. अशा पद्धतीने टीका आता होत असेल. एक गोष्ट फक्त आपण विचार काय करायला पाहिजे, मला असं वाटतं मी काही फार मोठा नाही परंतु पार्टीने मला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आता काम करण्याची संधी दिली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे, निवडणुका कशासाठी असतात
तर लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी असतात. ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. आणि या निवडणुका का होत आहेत? महानगरपालिकेच्या निवडणुका या नागरी सुविधा कोण गतिमान पद्धतीने देऊ शकतं या विषयावरती होणं हे अपेक्षित आहे. कोणी कोणावरती टीका केली, कोण कोणाला काय म्हटलं, याच्यावरती या होऊ नयेत. नाशिक महानगरपालिकेमध्ये गतिमान पद्धतीने इथला विकास कोणती पार्टी करू शकते याची चर्चा होणं हे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये तिथल्या असणाऱ्या नागरी सुविधा, तिथल्या असणारे इन्फ्रास्ट्रक्चर, तिथली असणारी वाहतुकीची कोंडी या कोण सोडवू शकतं याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे. कोणाचं काय झालं, कोणाचं काय झालं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या मीडियाने, मला असं वाटतं आत्ता 10च दिवस राहिलेले आहेत निवडणुकीला, तर चर्चा त्या संदर्भात झाली पाहिजे. देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री म्हणून या सर्व महानगरपालिकेमध्ये त्यांचं असणारं विजन हे काय असलं पाहिजे की तुम्ही या महानगरपालिकेला येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने या महानगरपालिकेच्या असणाऱ्या नागरिकांना काय वेगळ्या पद्धतीने सोयी उपलब्ध करून देणार आहात याची चर्चा होणं हे अपेक्षित आहे, असं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला वाटतं. आपणही त्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेचं आणि या महानगरपालिकेतील असणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल असं मला वाटतं. 2017ला नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेली होती की मी नाशिकला दत्तक घेणार. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक घोषणा झाल्या, न्यू मेट्रोची झाली, IT पार्कची झाली आणि अन्य विकासाच्या देखील झाल्या. आतापर्यंत आपण दिलेले कोणते शब्द पूर्ण करण्यात आले? आता विरोधकांकडनं त्याचा तसा प्रचार देखील केला जातोय. या आरोपांना आपलं नेमकं काय उत्तर आहे? विरोधकांना फक्त आरोप करण्याची माहीत आहे. विजन ठेवून काम करणं हे देवेंद्रजींनी सातत्याने केलेलं आहे. 2017पासून आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्या भागांमध्ये किती ताकदीने काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वात व्हायला सुरुवात झाली आहे हे आपण सर्वजण जाणता. अनेक जण विरोधक पक्षामधले असणारे अनेक जण हे सुद्धा या सगळ्या गोष्टीची वाहवा करताना अनेक वेळेला आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आरोप प्रत्यारोप करणं अत्यंत गरजेचं आहे. देवेंद्रजी स्वतः या महानगरपालिकेच्या प्रचारसभेला येणार आहेत आणि ते स्वतः या संदर्भात आणि आपल्या प्रेसलासुद्धा या संदर्भातली पूर्ण माहिती मी नाशिक महानगरपालिकेत काय करू शकलो आणि नाशिक महानगरपालिकेत मला येणाऱ्या कारकिर्दीमध्ये काय करायचं आहे याची सर्व माहिती ते देतील. आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण न्यूज मीडिया म्हणून किंवा इतरही सगळ्यांना त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ही महानगरपालिका 100% भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल यात काही शंका नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.